सर्व भारतीयांना जय संविधान जय भारत. मित्र, मी सोलापूर शहरातील होडगी रस्त्यावर आहे. हे मागे कंबर तलाव आहे आणि ज्या ठिकाणी मी थांबलेले आहे हा VIP रोड आहे. VIP म्हणजे इम्पोर्टेड मंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्या येण्या जाण्याचा हा मार्ग आहे. हे मार्ग आपण आता बघू किती व्यवस्थित आहे आणि कोणत्या आधारे याला VIP म्हणतात हे महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांना कळायला लागेल. परंतु हा VIP रस्ता म्हणजे एक अति सुंदर आहे असं म्हणावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद मित्र. आता तुम्ही या रस्त्याची व्यवस्था बघा आणि रस्त्याचा मार्ग बघा. मित्र, हे सोलापुरातील होडगी रोड हा रस्ता समोर दिसायला लागलो तो हवाई अड्ड्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता आहे आणि 7 रस्ता परिसरात जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अनेक मोठमोठे मंत्री आणि आमचे इथं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे दररोज येतात. याच रस्त्याने जातात, याच रस्त्याने येतात. हा रस्ता बघा किती सुंदर आहे ना. हे महानगरपालिकेच्या लोकांनी तयार केले आहे का महाराष्ट्र शासनाने तयार केलेले आहे. हा रस्ता तुम्ही बघू शकता. हे बघा, स्वच्छ भारत, सुंदर भारत प्रधानमंत्री घोषणा करतात, मुख्यमंत्री म्हणतात स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्रात. आणि या VIP रोडवर मंत्र्या जंत्र्या जातात. हे बघा व्यवस्था कशी आहे. हे रस्त्याची दुर्दशा बघा. हे लाज वाटायला पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि नागरिकांनी. प्रत्येक वेळी त्यांना ते मते देऊन निवडून आणतात आणि घरी बसून बोंब मारतात. हे महानगरपालिकेचे नालायक अधिकारी लक्ष देत नाही. मुख्यमंत्री एकदा आले तर इथं उतरा. ब्रिजच्या खाली वर बघू शकता किती स्वच्छ आहे. सोलापूर महानगरपालिका अजिबात याकडे लक्ष देत नाही. महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही. महानगरपालिकेचे आता निवडून आलेले जे नवीन नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, कुणी या VIP रस्त्याकडे बघत नाही. हे जे या मागे जे कंबर तलाव आहे, या कंबर तलावात हे या भागातलं सगळे घाण पाणी या कंबर तलावात जातो आणि पूर्ण अस्वच्छता झालेली आहे. त्यामुळे रोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक लोकांना BP आहे, शुगर आहे, अटॅक आहे, काय बिमार आहे ते डॉक्टरांना माहिती आहे. बघा तर काय सांगायचं नागरिकांना, तुम्हीच विचार करा. मी तर आता तुम्हाला स्पष्ट दाखवलेले आहे VIP रस्त्याची दुर्दशा आपण बघू शकता. या रस्त्याची व्यवस्था कशी झालेली आहे. पालकमंत्री दररोज तिथं कुठलं हॉटेल ते बालाजी सरोवर इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ते मुक्काम करतात. हे डा बंगल्यामध्ये कुठं राहत नाही. एकदम चांगल्या व्यवस्थित असलेल्या ठिकाणी मंत्री राहतात आणि नागरिक लोक बोंब मारत बसतात. मारा बोंब मारतात. हे बघा कोण करणार आहे. आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच लक्ष द्या. कामाला लागा तुम्ही आता.